नमस्कार मित्रांनो. ओळख आपल्या महाराष्ट्राची या आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याचा इतिहास केवळ शिवकाळापुरता मर्यादित नाही, तर तो थेट 2000 वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळापर्यंत जातो. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोहगड कोणी बांधला, महाराजांनी तो कसा जिंकला, सुरतेच्या लुटीचा आणि या गडाचा काय संबंध आहे, गडावरील विंचू काटा का प्रसिद्ध आहे आणि तुम्ही इथे कसे पोहोचू शकता. हा व्हिडिओ अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग इतिहासाच्या या सुवर्ण पानांवर पाऊल ठेवूया. मित्रांनो, लोहगड हा पुणे जिल्ह्यात लोणावळ्यापासून जवळच आणि मळवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 3400 फूट म्हणजे 1033 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला गिलीदुर्ग म्हणजेच हिल फोर्ट प्रकारात मोडतो. तुम्हाला प्रश्न पडेल की हा किल्ला याच ठिकाणी का बांधला गेला. याचे उत्तर दडले आहे प्राचीन भारताच्या व्यापार मार्गात. प्राचीन काळी कोकणातील बंदरांवरून म्हणजेच की कल्याण, चौल यासारख्या बंदरांवरून घाटावर येण्यासाठी बोरघाट हा प्रमुख व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी या लोहगडाची निर्मिती करण्यात आली होती. लोहगड आणि त्याचा जुळा भाऊ विसापूर किल्ला हे दोघे मिळून या संपूर्ण बोरघाटावर करडी नजर ठेवत असत. मित्रांनो, लोहगड हा महाराष्ट्रातील काही मोजक्या प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. अनेक लोकांना वाटते की किल्ले फक्त शिवाजी महाराजांनी बांधले, पण तसे नाही. लोहगडाचा इतिहास तब्बल 2000 वर्षे जुना आहे. या किल्ल्याची मूळ निर्मिती सातवाहन काळात झाली असे मानले जाते. सातवाहनांनंतर या गडावर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या हिंदू राजघराण्यांनी राज्य केले. जवळच असलेल्या भाजे आणि कारल्या लेण्यांमधील बौद्ध भिक्खूंना या गडावरून संरक्षण दिले जात असे. पुढे 13व्या शतकानंतर या गडावर बहामनी सुलतानांचे राज्य आले. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर आदिलशाहीच्या. 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करताना कल्याण, भिवंडी जिंकली आणि त्याचवेळी आदिलशाहीकडून हा लोहगडही स्वराज्यात दाखल करून घेतला. पण 1665 साली महाराजांना मिर्झा राजे जयसिंग याच्यासोबत पुरंदरचा तह करावा लागला. या तहात महाराजांना आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. त्यापैकी एक हा लोहगडही होता. पण शिवरायांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तह करताना गेलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा निश्चय महाराजांनी केला होता. 1670 साली महाराजांच्या आदेशाने मराठा सैन्याने मुघलांवर जोरदार हल्ला चढवला आणि लोहगड पुन्हा एकदा स्वराज्यात मानाने दाखल झाला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 मध्ये सुरतेवर स्वारी करून प्रचंड संपत्ती मिळवली होती, तेव्हा त्या सुरतेच्या लुटीचा काही भाग सुरक्षित ठेवण्यासाठी याच लोहगडावर आणला होता. नेताजी पालकर यांच्यासारख्या धुरंधर सरदाराकडे या गडाची जबाबदारी होती. पुढे पेशवे काळात या किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले. मराठा साम्राज्याचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे नाना फडणवीस यांचे लोहगडावर विशेष प्रेम होते. त्यांनी हा किल्ला आपली राहण्याची जागा म्हणून निवडला होता. गडावर त्यांनी अनेक सुधारणा केल्या, नवीन बांधकामे केली. मराठा साम्राज्याचा खजिना नाना फडणवीसांनी याच गडावर सुरक्षित ठेवला होता. 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत हा किल्ला अभेद्य राहिला. शेवटी 1818 मध्ये जनरल प्रेट्रेच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला. इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष गडाची सफर करूया. लोहगडाची चढाई ही अतिशय सोपी मानली जाते. गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडी नावाचे गाव आहे. तिथून गडावर जाण्यासाठी उत्तम आणि रुंद दगडी पायऱ्या आहेत. जसजसे आपण गडावर चढायला लागतो तसतसं आपल्याला लोहगडाच्या भक्कम संरक्षणाची प्रचिती येते. गडाला एकूण 4 प्रमुख दरवाजे आहेत, जे आजही अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. 1. गणेश दरवाजा. हा गडाचा पहिला दरवाजा. नाना फडणवीसांनी या दरवाजाचं बांधकाम केले होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम बुरुज आहेत. 2. नारायण दरवाजा. गणेश दरवाजातून आत गेल्यावर काही पायऱ्या चढून आपण दुसऱ्या नारायण दरवाजापाशी पोहोचतो. याच्या बांधकामात पेशवेकालीन वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. 3. हनुमान दरवाजा.
हा गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा मानला जातो. ह्या दरवाजाजवळ मारुतीची एक सुंदर मूर्ती कोरलेली आहे. 4. महादरवाजा. हा लोहगडाचा मुख्य आणि सर्वात भव्य दरवाजा. या दरवाजाची रचना अशी केली आहे की शत्रूचे सैन्य किंवा हत्ती थेट या दरवाजाला धडक मारू शकत नाहीत. दरवाजाला वळणदार मार्ग आहे. यावर अतिशय सुंदर नक्षीकाम आणि व्याल कोरलेले आहेत. दरवाजे पार करून गडावर पोहोचल्यावर एक विस्तीर्ण पठार लागते. इथे पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत. 16 कोनी तलाव, पुष्करणी. गडावर एक अतिशय सुंदर आणि मोठा 16 कोनी तलाव आहे. याचं बांधकाम नाना फडणवीसांनी केले होते. यात पिण्याचे पाणी साठवले जात असे. शिवाजी महाराजांच्या काळातील तोफा. गडावर आजही काही तोफा अस्तित्वात आहेत, ज्या शिवकाळ आणि पेशवे काळाची साक्ष देतात. महादेवाचे मंदिर आणि दर्गा. गडावर एक छोटे पण प्राचीन शिवमंदिर आहे. तसेच तिथे एक दर्गा देखील आहे, जो गडावरील सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. अन्नछत्र आणि दारुगोळ्याचे कोठार. गडावरील सैनिकांसाठी धान्याचे कोठार आणि युद्धसामग्री ठेवण्यासाठी भक्कम दारुगोळ्याचे कोठार आजही पाहता येते. मित्रांनो, आता आपण वळणार आहोत लोहगडाच्या सर्वात आकर्षक आणि थरारक भागाकडे, विंचू काटा. गडाच्या पश्चिमेला एक लांबच लांब सोंड गेलेली आहे. जर तुम्ही हा भाग आकाशातून किंवा ड्रोनमधून पाहिलात तर हा भाग हुबेहूब विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. म्हणूनच याला विंचू काटा असे म्हणतात. हा भाग साधारण 1500 मीटर लांब आणि फक्त 30 मीटर रुंद आहे. विचार करा मित्रांनो, दोन्ही बाजूला हजारो फुटांची भीषण दरी आणि मध्यभागी असलेली ही अरुंद वाट. पावसाळ्यात आणि धुक्यात इथून चालणे म्हणजे एकाच वेळी स्वर्गाचा आनंद आणि मृत्यूचा थरार अनुभवण्यासारखे असते. विंचू काट्याचे महत्त्व काय होते? हा केवळ निसर्गाचा चमत्कार नव्हता, तर मराठ्यांच्या गनिमी काव्याचे आणि संरक्षणाचे हे भक्कम हत्यार होते. या विंचू काट्यावरून आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर, विशेषतः बोर घाटावर नजर ठेवणे अतिशय सोपे जात असे. शत्रू जर घाटातून वर येण्याचा प्रयत्न करत असेल तर इथून त्यांच्यावर तोफांचा आणि बाणांचा मारा करणे सोपे होते. आजच्या काळात हा विंचू काटा ट्रेकर्ससाठी आणि फोटोग्राफीसाठी एक अत्यंत लोकप्रिय पॉइंट बनला आहे. मित्रांनो, लोहगड हा नवशिख्या ट्रेकर्ससाठी, कुटुंबासोबत जाण्यासाठी आणि लहान मुलांसाठी एक अतिशय उत्तम आणि सुरक्षित किल्ला मानला जातो. इथे पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. 1. रेल्वेने. मुंबई किंवा पुण्याहून येताना लोणावळा लोकल किंवा एक्सप्रेसने मळवली, मावली स्टेशनवर उतरावे. मावली स्टेशनवरून हायवे पार करून तुम्ही भाजे नावात पोहोचता. भाजे गावापासून लोहगडाच्या पायथ्याशी म्हणजे लोहगडवाडी या गावापर्यंत साधारण 5 ते 6 किलोमीटरचे अंतर आहे. तुम्ही चालत जाऊ शकता किंवा तिथे मिळणाऱ्या शेअर जीप किंवा ऑटोनेही जाऊ शकता. 2. स्वतःच्या गाडीने. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर पुणे मुंबई जुन्या हायवेने कारला मावली फाट्यावरून आत वळावे. भाजे गाव पार करून तुम्ही तुमची गाडी थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडी या गावात नेऊ शकता. तिथे पार्किंगची उत्तम सोय आहे. तिथून गडावर जाण्यासाठी फक्त 350 ते 400 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्याला साधारण 30 ते 45 मिनिटे लागतात. 3. आजूबाजूची ठिकाणे. लोहगड करताना तुम्ही एकाच दिवसात बाजूलाच असलेला विसापूर किल्ला, तसेच प्राचीन भाजे लेणी म्हणजे भाजे केव्ज आणि कार्ला लेणी म्हणजे कार्ला केव्ज देखील पाहू शकता. पावसाळ्यात इथले भाजे धबधबे पर्यटकांचे मोठे आकर्षण असतात. लोहगडाचे खरे सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसते. चहूबाजूंनी हिरवागार निसर्ग, दाट धुके आणि वाहणारे धबधबे पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. याशिवाय हिवाळ्यात ऑक्टोबर ते फेब्रुवारी हवामान आल्हाददायक असते. उन्हाळ्यात गडावर खूप ऊन असते, त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर चढाई करावी. गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडीत घरगुती जेवणाची उत्तम सोय होते. झणझणीत पिठलं भाकरी, ठेचा आणि कांदाभजी खाण्याची मजाच काही अवर आहे. गडावर खूप माकडे आहेत, त्यामुळे खाण्याच्या वस्तू उघड्यावर ठेवू नका किंवा माकडांना त्रास देऊ नका. सोबत पुरेशी पाण्याची बाटली नक्की ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे, गडावर कोणताही कचरा किंवा प्लास्टिक फेकू नका. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. तो स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, लोहगड हा केवळ दगडमातीचा ढिगारा नाही. हा साक्षात आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि हजारो वर्षांच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. याच्या प्रत्येक पायरीवर शिवरायांच्या मावळ्यांच्या पावलांचे ठसे आहेत,
याच्या कड्या कपाऱ्यांमध्ये अजूनही हर हर महादेवाची गर्जना घुमते. जेव्हा तुम्ही या गडाच्या महादरवाजातून आत प्रवेश करता तेव्हा तुम्ही केवळ एक ट्रेक करत नसता, तर तुम्ही साक्षात इतिहासाच्या एका सुवर्ण काळात प्रवेश करत असता. मला खात्री आहे की तुम्हाला लोहगडाचा हा सविस्तर इतिहास आणि माहिती नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमच्या ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तुम्ही लोहगडाला कधी भेट दिली आहे का? किंवा तुमचा विंचू काट्यावरील अनुभव कसा होता? मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक माहितीसाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जाणून घेण्यासाठी आपल्या ओळख आपल्या महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या किल्ल्यावर आणि नव्या इतिहासासोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा, निसर्गाची काळजी घ्या आणि अभिमानाने म्हणा, जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.